येडानाचे रील्स बघून आम्ही कपडे घ्यायला आमदार कलेक्शनला गेलो आणि तिथे गेलो. असं काय झालं की आम्हाला कपडे दुसरीकडूनच घ्यावे लागले. त्यातले त्यात आज आमचं नशीब एवढं चांगलं की आज आम्हाला BMW गाडी पण बघायला भेटली. आणि कुठं तर चला पुढे सांगतो. तर सगळ्यात आधी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज गोटू मी आणि आजूभाई निघालो परभणीला, कारण आमचं परभणीला थोडंसं काम आहे आणि ऋषा मला आमदार कलेक्शन कपडे पण घ्यायचे. त्यामुळे दुपारच्या 4 वाजता आम्ही निघालो परभणीला. आणि अर्ध्या रस्त्यात गेलं की गोटू मला तुझी शेंडी मला लई बेजार करायची. म्हणलं मग आपल्यामुळे कोणाला त्रास नको, त्यामुळे मग आपली शेंडी बांधून टाकली. आणि मग बोरगाव पेटगाव करत आम्ही पोहोचलो परभणीला. आणि तिथे गेला विचार केला की कामधाम तर होतच राहते, पण त्याआधी काहीतरी खाऊन घेऊ. त्यामुळे मग आपल्या गणपती चौकामध्ये आम्ही आलो गुपचूप खाण्यासाठी. आणि मग मस्तपैकी गुपचूप खाल्ल्यानंतर ऋषा म्हणला की बाकी काम नंतर करू, आधी मला कपडे घेऊ दे. आणि त्यासाठी आम्ही आलो आमदार कलेक्शनला, कारण आपल्या परभणीचा रजिस्टर येडा अण्णा भाऊ यांनी त्यांच्या अकाउंटला पोस्टर टाकली होती की इथे चांगले कपडे भेटायलेत आणि इथे चांगली ऑफर पण सुरू आहे. आणि तेच व्हिडिओ बघून ऋषा म्हणला की मला कपडे तर इथूनच घ्यायचे. आणि जसं पण आम्ही दुकानात गेलो तिथे एवढी भयानक गर्दी होती की मी म्हणलं इथं जर कपडे घेतले तर आपल्याला घरी जायला रात्रीचे 12च वाजतील. आणि म्हणूनच मग बाकीचे सगळे लवकर कामावरून आम्ही निघालो परत मानवतला. आणि आम्ही जसं पण परभणीच्या उडानपुला आलो तसं आम्हाला इथे ही गाडी दिसली. आणि ऋषा म्हणायला लागला ही तर BMW ची गाडी आहे. आणि गाडी फास्ट असल्यामुळे मला काय गाडीचा लोगो दिसला नाही. आणि तुम्हाला काय वाटतं ही BMW ची गाडी आहे का नाही तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर परभणीहून आम्ही आलो मानवतला आणि मानवतून वापस गेलो पाथरीला कपडे घेण्यासाठी. आणि कपडे तर ऋषाला घ्यायचे होते, पण ते एवढा कन्फ्युज होऊ लागला त्याला म्हणलं तू राहू दे बाबा, मीच एक शर्ट पॅन्ट घेऊन टाकतो. तर मग कपडे वगैरे घेतल्यानंतर आम्ही आलो फटाके घेण्यासाठी. आणि एवढे सगळे फटाके घेऊन आम्ही जातो आता आमच्या घरी. तोपर्यंत साठी रामकृष्ण हरी.